लोहारा विधानसभा मतदारसंघात भाजपानं दिलेल्या आवाहनानुसार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलाय। माजी मंत्री भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिलेला शब्द पाळत पाटील कुटुंबातील कोणताही उमेदवार जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत न उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर कल्याण काळेंच्या कार्यालयाची तोडफोड केली। अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस येथील धायवर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा मुक्त संचार होत असूनही वन विभागानं अद्याप पिंजरे लावले नाहीयेत अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकानं कारवाई करत तडीपार आरोपींकडून चोरी केलेले एकूण 111 मोबाईल जप्त केले। जप्त मोबाईलची एकूण किंमत 13,52,998 इतकी आहे। नांदेडमधील तेग बहादूर साहेबजी यांच्या कार्यक्रमानिमित्त राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली। यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावे असे निर्देश मिसाळ यांनी दिले। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश शुगरच्या प्रदूषणामुळे खराताडगावचं परिसरात धोक्याचं वातावरण आहे। रसायनमुक्त सांडपाण्यामुळे शेती पाणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे स्थानक आणि परिसरात रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं जनजागृती मोहीम राबवली। लोहमार्ग ओलांडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार देशवाल यांनी केलं। नांदेडमध्ये हिंद दी चादर कार्यक्रमाचे 24 आणि 25 जानेवारीला आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहणार आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कॅनॉलचं पाणी शेतात शिरल्यानं शेती पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली।